नमस्कार दर्शक हो. मी डॉक्टर गौरी जोशी, MD आयुर्वेद. डॉक्टर कुलकर्णी यांच्या आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करूयात. चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आज डॉक्टर सोमदत्त कुलकर्णी हे उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजेच पित्ताशयातील खडे या गोष्टीविषयी मार्गदर्शन घेऊया. नमस्कार सर. नमस्कार दर्शक हो. नमस्कार गौरी. हॅलो सर. सर, गॉल ब्लॅडर स्टोन्स म्हणजे पित्ताशयातील खडे ही आपण बघतोय की वाढती समस्या आहे. तर याचं साधारण प्रमाण किती आहे? हां, हे खरंच आहे की गॉल ब्लॅडर स्टोनचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आणि आताचे जे रिसर्च पेपर्स पब्लिश होत आहेत, त्याच्यामध्ये साधारणतः असं लक्षात येतंय की 10 ते 15% लोकांना गॉल ब्लॅडर स्टोन असण्याची शक्यता असते. आणि विशेषतः साधारणपणे वयाचा 40शी क्रॉस झाल्यानंतर किंवा त्याच्या आजूबाजूच्या वयाच्या लोकांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. पण चिंतेचा विषय हा आहे की हल्ली यापेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये सुद्धा गॉल ब्लॅडर स्टोन्स आढळत आहेत आणि नक्कीच याचं प्रमाण साधारणतः 10 ते 15% एवढं असतं. सर, पित्ताशयाचं नेमकं कार्य काय आहे? पित्ताशय एक महत्वाचा अवयव आहे. लिव्हरच्या खाली असणारा एक पाउच आपण ज्याला म्हणूया, अशा स्वरूपाचा हे ऑर्गन आहे. याच्यामध्ये पित्त साठवलं जातं. बाईल नावाचं जे पित्त आहे ना, हे यकृतामध्ये तयार होतं. लिव्हरमध्ये तयार झाल्यानंतर त्याची साठवण ही पित्ताशयात होत असते. आणि मग हे साठलेलं पित्त अधिक कॉन्सन्ट्रेट करणं, तिथे त्या पित्ताला साठवून ठेवणं आणि गरज आहे तेव्हा ते पित्त पित्ताशयातून बाहेर काढून अन्नपचनासाठी वापरणं, हे याचं मुख्य फंक्शन आहे. म्हणून एक एक प्रकारची साठवण याला आपण म्हणूया. मग या पित्ताशयात खडे होण्याची नेमकी कारणं काय असू शकतात? याची अनेक कारणं आहेत. विशेष म्हणजे आजकाल आम्ही बघतोय खूप पेशंट्समध्ये की कोलेस्टेरॉलचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. आणि कोलेस्टेरॉल आणि पित्तामध्ये असलेला एक बाईल साल्ट नावाचा घटक आहे. ह्याचा एक अनुपात आहे कोलेस्टेरॉल आणि बाईल साल्ट ह्याचा. आणि बऱ्याच पेशंट्समध्ये जेव्हा कोलेस्टेरॉलचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं, तेव्हा पित्ताशयामध्ये हे पित्ताचे खडे होण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. आणि विशेष म्हणजे जीवनशैली जी लोकांची बदललेली आहे ना, ते सुद्धा ह्याचं एक मुख्य कारण आहे. त्याच्यानंतर झपाट्याने वजन कमी होणं, ह्याच्यामध्ये सुद्धा कोलेस्टेरॉलचा काही अंशी संबंध असतो. म्हणजे कोलेस्टेरॉल आणि वजन झपाट्याने जर समजा विशेषतः वजन कमी होत असेल, तरी पण पित्ताशयामध्ये खडे होण्याची शक्यता असते. आणि आता सध्या तर आपल्याला माहिती आहे, आपण बेसुमार तेल आणि तूप आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही लोकांच्या आहारामध्ये वसा, मज्जा म्हणजे ॲनिमल फॅट्स ज्याला आपण असं म्हणूया किंवा मॅरो, जगभरात वेगवेगळे प्राणी सुद्धा मनुष्य खात असतो. आणि त्यामुळे हे जे तेला-तुपाचे वेगवेगळे सोर्सेस आहेत, ह्यांचा भरमसाठ आहारामध्ये वापर करणं, ह्याच्यामुळे सुद्धा गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन होतात. आणि काही पेशंट्समध्ये गॉल ब्लॅडर पूर्णपणे एम्प्टी होत नसेल, म्हणजे अशा काही कंडिशन्स आहेत, जसं की गॉल ब्लॅडरच्या भिंतीला सूज आली, तर त्या केसमध्ये काय होतं की पेन होतं पेशंटला आणि गॉल ब्लॅडरमध्ये असलेलं पित्त पूर्णपणे बाहेर येत नाही. मग गॉल ब्लॅडरची ही पिशवी रिकामी होत नाही आणि मग तिथं पित्त खूप दिवस पडून राहिलं तर हळूहळू त्याचा गाळ होतो आणि मग त्याचे खडे होतात. तर वय हे एक कारण असू शकतं. जसं आपण बोललो की 40 वर्ष आजूबाजूला पित्ताशयामध्ये खडे होण्याची टेंडन्सी असते. त्याच्यानंतर काही पेशंट्स आणि विशेषतः महिला ओसी पिल्स घेत असतील, बर्थ कंट्रोल पिल्स घेत असतील किंवा त्यांच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होतात, प्रेग्नन्सी वगैरे आहे. तर अशा वेगवेगळ्या कारणामुळे तेला-तुपाचा भरमसाठ वापर केल्यामुळे आणि सेडेंटरी लाईफस्टाईल, हालचाली कमी, तर अशा सगळ्या वेगवेगळ्या कारणामुळे आजकाल गॉल ब्लॅडर स्टोन होण्याचं प्रमाण
खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. सर, रिस्क फॅक्टर्स यामध्ये काय असू शकतात? रिस्क फॅक्टर नक्कीच आहेत. जसं आपण बोललो, की कोलेस्टेरॉल वाढत राहणं. बऱ्याच पेशंट्समध्ये आता हल्ली जर आपण बघितलं ना, आपण लिपिड्स जर चेक केले, तर खूप लोकांच्या लिपिड्स ह्या टेस्टमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. तर हे एक त्याचं रिस्क फॅक्टर आहे. आणखीन हार्मोनल चेंजेस हा सुद्धा एक रिस्क फॅक्टर आहे. जसं आपण महिलांमध्ये बघितलं, की प्रेग्नन्सी आहे किंवा त्यांच्या शरीरामध्ये आजच्या जीवनशैलीमुळे इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉनचे चढ-उतार खूप जास्त प्रमाणात होतात. त्याच्यामुळे सुद्धा कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. तर हा जो हार्मोनल शिफ्ट आहे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, त्याच्यानंतर काही आजार आहेत, जसं डायबिटीस आहे किंवा रक्ताचे पण काही आजार आहेत, ज्याच्यामध्ये गॉल ब्लॅडर स्टोन वाढण्याची प्रवृत्ती वाढते आणि ह्या काही घटना याच्यासाठी कॉमन रिस्क फॅक्टर म्हणून समोर येतात. सर, एकंदरीत असं बघितलं जातं, की जेव्हा एखादा व्याधी होणार असतो, तेव्हा आपलं शरीर काही अर्ली साइन्स आपल्याला देतं. म्हणजे बरोबर. त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर तो व्याधी बळावतो. येस. तर या बरोबर. व्याधीच्या बाबतीत ते अर्ली साइन्स काय असू शकतात? हो, हे फार महत्वाचं आहे. कारण खूप पेशंट्समध्ये सामान्य लक्षणं असतात आणि हे अपचनाची असतात. जसं लोक सांगतात, की पोट फुगतंय, म्हणजे ब्लोटिंग खूप होतंय, गॅसेस आहेत किंवा ढेकर खूप लोकांना येत आहेत किंवा काही पेशंट्समध्ये भूक लागत नाही, मळमळ होते, क्वचित प्रसंगी उलटी होते. ही सामान्य लक्षणं असतात किंवा कधी-कधी पोटाच्या मध्यभागी आणि साधारणतः उजव्या बाजूला म्हणजे लिव्हरच्या खाली आणि पोटाचा जो मध्यभाग असतो, म्हणजे नाभीच्या थोडासा वरचा भाग, ह्या भागामध्ये पेन होणं किंवा हेच दुखणं कधी-कधी शोल्डरपर्यंत जाणं किंवा कमरेकडे दुखणं जाणं. तर ही साधारण लक्षणं असतात आणि ही लक्षणं असतील, अपचन वारंवार होत असेल, तर आपल्याला गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स आहेत का? याकडे आपल्याला जरा तपासणी करायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. सर, हे गॉल ब्लॅडर स्टोन्स विदाऊट पेन असू शकतात का? हो, नक्कीच. खूप पेशंट्समध्ये गॉल ब्लॅडर स्टोन्स हे कुठल्याही लक्षणाव्यतिरिक्त असू शकतात. असे खूप पेशंट्स आहेत. म्हणजे दुसऱ्या कुठल्या कारणासाठी ते सोनोग्राफी करायला गेले आणि मग लक्षात आलं, की अरे हां, गॉल ब्लॅडरमध्ये पण स्टोन आहेत. असं असतं. खूप पेशंट्सना कुठलीही लक्षणं नसतात. पण लक्षणं असल्यावर याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तसंच लक्षणं नसताना पण म्हणजे गॉल ब्लॅडर आपल्याला लक्षात आलेत. आपण सोनोग्राफी केली आणि त्यात लक्षात आलं. तर या पेशंट्समध्ये सुद्धा उपचाराची गरज असते आणि कुठल्याही लक्षणाव्यतिरिक्त गॉल ब्लॅडर स्टोन असू शकतात. सर, डे बाय डे या गॉल ब्लॅडर स्टोन्सचं प्रमाण वाढतंय. याविषयी काय सांगाल? हो, हे खरंच आहे. कारण आत्ता आपण जर बघितलं तर आपल्या जीवनशैलीमध्ये असे बदल झालेले आहेत, की कुठल्याही प्रकारे आपण अंग मेहनत आता बरेच लोक करत नाहीत. व्यायाम तर बऱ्याच लोकांना शक्य नसतो किंवा ते होत नाही त्यांच्याकडून आणि ह्याच्या उलट तेला-तुपाचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे आपण पॅक्ड फूड घेतो किंवा बऱ्याच वेळेस काही खाद्यपदार्थ जे आपल्याला चवीचे असतात ना, त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे फॅट्स असतात. मिठाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. आणखीन साखरेचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. तर हे चवीचे जे पदार्थ आहेत ना, हे बऱ्याच वेळेस पूर्णपणे पचन होत नाही आणि ज्यांना सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, त्यांच्यामध्ये तर फॅट पूर्णपणे पचत नाही. बरं वेळी अवेळी जेवण आहे. तर ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. अपचन दिवसेंदिवस वाढत जातं आणि हालचाली नसल्यामुळे गॉल ब्लॅडर पण पूर्ण एम्प्टी होत नाही. बरंच कॉन्स्टिपेशनचं खूप लोकांना अडचण आहे. तर अशा सगळ्या गोष्टी ह्याला पूरक ठरतात. आपला आहार, आपली जीवनशैली, स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी याला पूरक ठरतात. म्हणून नक्कीच दिवसेंदिवस गॉल ब्लॅडर होण्याचं प्रमाण मध्ये स्टोन होण्याचं प्रमाण नक्कीच वाढत चाललेलं आहे. सर, एकंदरीत असं बघण्यात येतं, की पुरुषांपेक्षा महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. होय. याची कारणं काय असू शकतात? हां, हे खूप महत्वाचं आहे. स्त्रियांमध्ये ना, की वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यावर हार्मोन्सचे बदल खूप वेगळ्या पद्धतीने होतात.
आणि त्यांच्यामध्ये एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ह्यांचे पण चढ उतार खूप होत असतात. शिवाय प्रेग्नन्सी हा फॅमिली करिअरचा खूप महत्त्वाचा भाग असतो. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी जर समजा एखाद्या महिलेला राहिली तर त्यांच्या शरीरामध्ये तर हॉर्मोन्सचे बदल आणखी जास्त प्रमाणात होतात. आणि हेच बदल बऱ्याच महिलांमध्ये गॉल ब्लॅडर स्टोन निर्माण करतात. शिवाय जसं वय वाढतं तेव्हाही त्यांच्या शरीरामध्ये हॉर्मोन्सचे बदल होतात. मेनोपॉजच्या काही कंडिशन्स आहेत किंवा 40 वर्ष वयाच्या दरम्यान जेव्हा एखादी महिला येते तेव्हा हॉर्मोन्सचे चढ उतार होतात. त्याच्या अगोदर त्यांना बऱ्याच वेळेस बर्थ कंट्रोल पिल्स घ्यायला लागतात आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे बर्थ कंट्रोल पिल्स हॉर्मोनच असतात आणि त्याच्यामुळे हे जे हॉर्मोनल चेंजेस आहेत त्याच्यामुळे त्यांचं वजनही वाढतं, कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं आणि गॉल ब्लॅडर स्टोन वाढण्याची शक्यता सुद्धा त्यांना अधिक असते. म्हणून नक्कीच 40 वर्ष वयाच्या दरम्यान आलेली महिला जी थोडीशी ओबेज आहे, फॅट आहे, फेअर आहे, अशा महिलेमध्ये याचं प्रमाण असण्याची शक्यता दाट आहे आणि महिलांमध्ये पुरुषांपेक्षा गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन बनण्याचं प्रमाण नक्कीच अधिक आहे. सर, पित्ताशयातल्या या खड्यांचं आकारमान आणि आजाराची गंभीरता याचा काही संबंध आहे? हो, हे पण महत्वाचं आहे. गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन असतात ना, तेव्हा ते कधी 1-2 खडे असतात किंवा कधी खूप जास्त संख्येने सुद्धा असतात. तर गॉल ब्लॅडरमध्ये असलेल्या स्टोन्सची संख्या आणि त्याचा आकार ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता समजा लहान खडे असतील म्हणजे 2 ते 4 मिलीमीटर या साईजचे जेव्हा खडे असतात ना, ते मूव्हेबल असतात. आणि असे खडे गॉल ब्लॅडरमधून हे पित्त किंवा बाईल वाहून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जेव्हा नेण्याची नलिका त्यातून हे बाईल जेव्हा पास होत असताना त्या बाईलसोबत हे खडे लहान आकाराचे असल्यामुळे पुढे पुढे सरकतात आणि कॉमन बाईल डक्टमध्ये किंवा बाईल डक्टमध्ये हे जाऊन अडकतात आणि त्याच्यामुळे मग काही लक्षणं निर्माण होतात, कावीळ निर्माण होते किंवा आणखीन काही गंभीर लक्षणं निर्माण होतात. म्हणून खड्याचा संबंध याच्या गांभीर्याशी आहे. आणि दुसरं म्हणजे याउलट जेव्हा मोठे खडे असतात म्हणजे साधारणतः 14 मिलीमीटरचा खडा असेल, 15 मिलीमीटरचा खडा असेल, तर हे खडे जेव्हा मोठे असतात ना असे, ते संख्येने अर्थातच कमी असतात, एखादा असतो किंवा 2 असे. ह्या खड्यामुळे काय होतं की गॉल ब्लॅडर ते पुढे सरकत नाहीत आणि गॉल ब्लॅडरमध्ये पडून राहतात आणि त्याच्यामुळे कोलेसिस्टायटिस म्हणजे गॉल ब्लॅडरच्या भिंतीला सूज येणं, नलिकेला सूज येणं, त्याचं क्रॉनिक इन्फेक्शन होणं आणि क्वचित प्रसंगी कॅन्सर होणं गॉल ब्लॅडरचा. आणि हे मोठे खडे गॉल ब्लॅडरमध्ये खूप दिवस पडून राहिल्यामुळे भिंतीला सूज आल्यामुळे गॉल ब्लॅडर रप्चर होण्याची शक्यता सुद्धा या केसेसमध्ये अधिक असते. म्हणून साईज खड्यांची जी आहे ना ती आणि गांभीर्य, आजाराचं गांभीर्य याचा नक्कीच संबंध आहे. खूप पेशंट्स आजकाल विचारताना दिसतात, की हा व्याधी जो आहे, हा ट्रीटमेंट जर आम्ही नाही घेतली, तरी बरा होऊ शकतो का? याचं उत्तर काही अंशी होय असं आहे. अच्छा. आता बघा की खडे अगदी 1-2 असतील आणि असिम्प्टोमॅटिक म्हणजे कुठलीही लक्षणं नसतील आणि जीवनशैली चांगली करण्याकडे त्या व्यक्तीचा कल असेल, तर बऱ्याच वेळेस लक्षणं व्यक्त होत नाहीत आणि त्यांना इतर कुठल्या कारणासाठी सोनोग्राफी म्हणा किंवा काही तपासण्याची फारशी गरज पडत नाही आणि हे स्टोन्स झाले तरी काही दिवसांनी आपोआप कमी पण होऊ शकतात. त्यामुळे अशा पेशंट्समध्ये उपचाराशिवाय सुद्धा असिम्प्टोमॅटिक आणि कमी छोटे स्टोन्स जाऊ शकतात. ते आपोआप बरे होऊ शकतात.